एक्सक्यूज मी, इथे रितेश सरपोतदार कोण आहेत? या नमस्कार सर, काय सेवा करू आपली? तुम्ही आहात का रितेश सरपोतदार? नाही नाही नाही, मी नाही आहे, आमचे सर आहेत. मग त्यांनाच बोलवा. ओके. एक मिनिट, काय झालं? तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि त्याच तक्रारीच्या चौकशी संदर्भात आलो इथे. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, वॉरंट नसताना तुम्ही डायरेक्ट आतमध्ये कसे आलात? एक मिनिट, मी आमच्या ॲडव्होकेटला फोन लावतो, त्यांच्याशी बोला. हे बघा, तक्रार आल्यानंतर चौकशीसाठी आम्ही कधीही आणि कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, आमचं आम्हाला काम करू द्या. नाही पण तक्रार कशा संदर्भात आहे आणि कोणी केली? सांगतो ना. या मॅडमची तक्रार आहे तुमच्या विरोधात. चला मिस्टर सरपोतदार, तुम्हाला आमच्यासोबत चौकीला यावं लागेल. साहेब घेऊन जावं याचं. ह्यांनी माझी फसवणूक केली आहे, त्याची त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. सरपोतदार साहेब, चला. अच्छा, त्यांना प्लीज हात सोडायला सांगा. मी तुमच्याशी सगळ्यांचीच सभ्य भाषेत बोलतोय. तुमच्याकडून जो तीच अपेक्षा आहे, सभ्य भाषेची आणि सभ्य वर्तनाची. प्लीज हात सोडायला सांगा. मी आत्ता या क्षणी DCP साहेबांना फोन करून हा सगळा प्रॉब्लेम एका सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. फक्त मला त्यांचा, माझा आणि तुमचा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हालाही कुठली अडचण येऊ नये, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकू नये म्हणून सांगतोय सभ्य भाषेत. प्लीज त्यांना हात सोडायला सांगा. साहेब, तुमचं बरोबर आहे. काय आहे, तुमच्याकडे जेव्हा कोणी काही तक्रार घेऊन येतं ना, तेव्हा ही तुमची ड्युटीच आहे की त्या गुन्हेगाराला चौकीत घेऊन जायचं, चौकशी करायची, शिक्षा द्यायची. हे तुमचं काम आहे, बरोबर आहे. पण रस्त्यावरच्या कोणालाही उचलून घेऊन जायचं आणि रितेश सरपोतदारला हात लावायचा, यात खूप फरक आहे. आणि जी काही या तक्रार करतायत त्याची शहानिशा तरी करा. काय खरं आहे, काय खोटं आहे, माझ्याशी बोला. हो, एक मिनिट, मी आमच्या ॲडव्होकेटला बोलून घेतो. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. साहेब आपलेच आहेत आणि मी त्यांना आत्ता म्हणालो ना, हात सोडायला सांगा. सांगितलं की नाही त्यांनी? मग आता ॲडव्होकेट वगैरे काही गरज नाही आहे. साहेब या ना, केबिनमध्ये बसून बोलूया. ओके, ठीक आहे. अहो साहेब, काय कुठे चाललाय तुम्ही? हे बघा मॅडम, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. ह्यो माझ्या व्यक्तिगत अधिकारांचा भंग आहे, त्यामुळे असं नाही करू शकत. हे तुम्ही त्यांना अटक करा आधीच. हे बघा मॅडम, तुमची सगळी गोष्ट मान्य आहे मला, पण आम्हाला त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. सो प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही बाहेर थांबा, मी आलोच. थँक्यू. या प्लीज.